सांगलीचे खासदार विशाल पाटील आहे, ते राहुल गांधी ज्या हॉटेलमध्ये थांबले त्यांची भेट घेण्यासाठी आले होते. विशालजी, राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, काय चर्चा झाली, तुमची भेट झाली का? हे बघा, स्वागताला आम्ही उभारतो. आम्ही दिल्लीत नेहमीच भेटत असतो. स्वागत आम्ही सगळ्यांनी मिळून पश्चिम महाराष्ट्रात येत आहेत. आम्ही 3च खासदार पश्चिम महाराष्ट्र काँग्रेस विचाराचे असल्यामुळे आम्ही त्यांचं स्वागत केलं. प्रदेश सगळे प्रतिनिधी होते. आता त्यांची बैठक चाललेली आहे वेगवेगळ्या विषयावर. तेही समजून घ्यायला लागलेत की इतर विषय काय आहेत. राजकारण बघायला पक्ष संघटना आहेत, खरगे साहेब आहेत, पण जनतेचे काय मुद्दे आहेत, तरुणांची काय अडचणी आहेत, शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत, पावसाची काय परिस्थिती, पाऊस एवढा दिवस पडला नाही, पिकं काय झाली, ह्या अडचणी समजून घ्यायला ते थांबलेले आहेत. हे बघा, असा नेता आहे काँग्रेस पक्षाचा राहुल गांधी, जो ऐकतो. पंतप्रधान दुर्दैवाने असे आहेत की फक्त मन की बात बोलतात, जन की बात ऐकत नाहीत. आणि दुर्दैव आहे कारण ते प्रश्न घेऊ शकत नाहीत आणि प्रश्न घेतलं तर उत्तर त्यांना देता येणार नाही, म्हणून ते घाबरतात. राहुल गांधी असे नेते आहेत की त्यांनी उभारून सगळ्यांचं प्रश्न स्वीकारतात, उत्तरही देतात. आणि त्यामुळे काय परिस्थिती ह्या जिल्ह्याची, राज्याची चालली आहे, पश्चिम महाराष्ट्रात काय परिस्थिती समजून घेण्यासाठी ते प्रमुख लोकांना भेटत आहेत. नक्कीच जर बघितलं तर भाजपकडनं ABP कडनं पण वंदे मातरमचा गायनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कुठेतरी या राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काउंटर म्हणून ते आहे, तर तुम्ही त्याकडे कसं बघता? आणि मला वाटत नाही. हे बघा, त्यांचं हे आपण किती पक्षासाठी काम करतो दाखवण्याचा काही भाजपच्या लोकांचा प्रयत्न आहे, ह्याच्या मागे काही नाहीये. आणि पूर्ण ह्या परिस्थितीत त्यांचा काही संबंध मला वाटत नाही. कुठला प्रेशर आमच्या मतदारांवर किंवा लोकांवर, आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर पडेल. नक्कीच. हे होते विशाल पाटील. कॅमेरामॅन विकीसह मी संदीप जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.